दिव्यराज 11 त्यांच्या विरोधात अगदी तीर्थ फायटर संघाने 3 सामने जिंकलेत, दिव्यराज 11 ने 4 सामने जिंकलेत. म्हणजेच काय तर ही मोठी लढाई, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई पाहायला मिळते. अगदी दोन्ही संघ अद्याप या स्पर्धेमध्ये अपराजित आहेत. यस पंच. येस, अगदी तुषार बापू पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, परंतु बघा त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. अगदी 6 षटकार मारले तर 1111 रुपये, आणि जर गोलंदाजाने फलंदाजाला त्रिफळाचित केलं तर मात्र 501 रुपयांचं पारितोषिक. अगदी दोन्ही बाजूला पारितोषिक लावले. तुषार बापू एव्हरग्रीन व्यक्तिमत्व आहे. अगदी क्रिकेटचा खेळ असू द्या, खेळत असताना अथवा पंचांची भूमिका करत असताना अथवा प्रेक्षक असताना. चला दोन्ही टीम आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज पहिला चेंडू पडण्याआधी पाठवा प्लीज, विनंती असेल. तीर्थ फायटर्स दिव्यराज 11 आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. अतुल भालेकर आणि त्यांच्या साथीला फलंदाजी मार्कवर फलंदाज षटक क्रमांक 1 साठी रवींद्र आहेत. येस पंच, 1 सेकंद पंच प्लीज, 1 मिनिट थांबायचंय. अतुल दादा आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज, विनंती असेल. आपली फलंदाजी आहे अतुल भालेकर आणि त्यांच्या साथीला ऋतुराज. अगदी ऋतुराज भालेकर आहेत. एक ऋतुराज अगदी चेन्नई मध्ये राज करतोय. हा ऋतुराज भालेकर वाडीवर राज्य करेल का, याचं देखील पाहायचंय. सोन्या पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कटचा फटका गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने कव्हरचा मागे जात असताना 2 धावा ने मात्र धावांचं खातं उघडलं जात आहे. टीम तीर्थ फायटर्स, फलंदाज अतुल जगन्नाथ भालेकर. भालेकरवाडी बनपुरी गावचं नाव आज मात्र ज्या खेळाडूने संपूर्ण नवी मुंबई असू द्या पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर घेण्यामध्ये भाग पडलाय, तोच मातब्बर खेळाडू. समोर गोलंदाज रवींद्र. रवीचा हा चेंडू अगदी अतुल यांना काही समजला नाहीये. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. एका बाजूला तीर्थ फायटर निलेश भालेकर साहेब, मंगेश भालेकर साहेब यांचा संघ. फुलटॉस चेंडू होता, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने चेंडूला पंच केलाय. अगदी वावरामधून चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. छोटे छोटे बांध आपण पाहतोय, या बांधावरून चेंडू अगदी पुढे जात असताना वावरामध्ये माती जास्त आहे. 2 धावा, 2 धावेने टीमची धावसंख्या. 4 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ झालाय. फुल टॉस चेंडू अगदी बॅटच्या बॉटमला लागलाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मार्गस्थ होतोय. कोणती धाव मात्र या चेंडूवर घेतली जाणार नाहीये. अगदी स्कोरर देखील अनुपलब्ध आहे. स्कोरर जर असेल तर पाठवा प्लीज. येस चला प्लीज, थोडस आपल्याला अपडेटेशन साठी देखील त्रास होतोय. ओम साई एमटीसी अगदी क्लिअर आणि क्लॅरिटी जर पाहिली तर उच्च दर्जाची आहे, परंतु अगदी रोहित भालेकर सर आपण कुठे असाल प्लीज या. सोन्या अगदी फुललेचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने. अगदी फटका जरूर खेळलाय. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. अतुल भालेकर यांच्या खात्यामध्ये 1 धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 5 धावा. राम ससे साहेब आपण कुठे असाल प्लीज या. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. राम ससे साहेब. शेवटचा चेंडू आकुट टप्प्याचा होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिलं षटक समाप्त होतंय. बिनगडी बाद. 5 तीर्थ फायटर्स. ज्या प्रकारची 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय, श्री नाईकबा यात्रेनिमित्त नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024, आणि ही 2 दिवसीय स्पर्धा आपण
अनुभवता आहात, आपण पाहत आहात, आपण ऐकता आहात. ज्या प्रकारे संपूर्ण कमिटीने या स्पर्धा आयोजन करण्यासाठी मेहनत घेतली आहे, रवींद्र देसाई साहेब असतील, अतुल भालेकर साहेब, प्रवीण हरुडे साहेब आणि त्यांच्या बरोबर असणारी संपूर्ण NBPL ची कमिटी. षटक क्रमांक 2 गोलंदाज प्रदीपचा पहिला चेंडू बुंद्यात टाकलाय. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वावरामध्ये काहीसा मंद ओला आहे आणि तद्वर 2 धावा प्राप्त केल्या जातील. अगदी ज्या प्रकारे आपण ही वावरं पाहतोय, अगदी माती खूप आहे, चेंडू पडल्यानंतर मात्र आहे त्या ठिकाणीच थांबला जातो आणि अगदी 2 धावा घेण्याची सुवर्ण संधी होती. अतुल भालेकर कॅप्टन 26 यांच्यासाठी हा चेंडू अगदी सरळ बॅटने स्टेट ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगाने येतील, तद्वर 1 धाव मात्र घेऊन अतुल भालेकर स्ट्राइक रोटेट करतील. टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेर 8 धावा. बॅकफुटला जाऊन बॅक टू द बॉलर अगदी फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन वरून वेगाने आलेत, एखादी पकडला जातोय. अगदी गुडघ्यावर बसून चेंडू फील्ड केला, फेकी घेतले आणि प्रत्येक खेळाडूने मात्र या स्पर्धेचा आनंद घेतलाय आणि का नाही घ्यायचा, कारण सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेलं हे क्रीडांगण हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून वेगाने चेंडूवर जातील, अगदी वावरामधून चेंडू सीमारेषा पार. फलंदाज कॅप्टन 26 च्या बॅट मधून NBPL चौकार. अगदी दुपारचं सत्र ओम साई MTC च्या माध्यमातून खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू फुलर लेनचा, बॅट वेगाने फिरवली परंतु चेंडूचा टप्पा अगदी खोलवर प्रकारचा चेंडू सरळ मिडल स्टिक आणि ऑफ स्टिक वरती आदळला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. नवीन फलंदाज भरत. अगदी आमचा छोटा 12वा खेळाडू, ये तू पण ये मित्रा. अकुट्टापाचा चेंडू, जेलची संधी असेल, बॅटची वरची कडा जरूर लागली होती या चेंडूवर. अगदी अतुल भालेकर यांना मात्र या सामन्यामध्ये दुसरं जीवदान प्राप्त होतोय. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं. येस, अगदी इथे मात्र अतुल भालेकर कशा प्रकारे फलंदाजी करतील हे पाहायचंय. अतुल भालेकर अकुट्टापाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, फुटवर्क जरूर झालं परंतु चेंडू अगदी गोलंदाजाने चाणाक्ष पद्धतीने हाताळला जातोय. समीर 2 निर्धाव चेंडू हाताळलेत समीर यांनी. अद्याप समीर यांची चांगली गोलंदाजी. समीर भिलारे यांचा हा चेंडू अगदी हलक्यात ढकललाय. ज्या गोलंदाजाने नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग मधील पहिलं निर्धाव षटक हाताळलं तो गोलंदाज अगदी गोलंदाजी मार्क वरती आहेत. समीर भिलारे यांना आपण पाहतोय. आजचा दिवस मात्र त्यांनी गाजवलाय. कॅप्टन 26 ला 3 चेंडूवर शांत ठेवलाय. चौथा चेंडू हाफ ट्रॅकर, अगदी शॉर्टआर्म जॅक केलाय. चेंडू बांधाला वर आदळल्यानंतर अगदी मंदावला, चेंडूचा वेग कमी झालाय. 1 धाव प्राप्त केली जाईल. या चौथ्या चेंडूवर फलंदाज कॅप्टन 26 अतुल भालेकर. टीमची धावसंख्या 2.4 चेंडू अखेर 15 ला 1 तीर्थ फायटर्स. भरत पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अगदी पदलाल त्याचा वापर केला परंतु चेंडूच्या दिशेपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. निर्धाव चेंडूची होते सांगता.
समीर बिलारे यांनी 5 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. 1 टू गो. काय गोलंदाजी केली आहे समीर बिलारे यांनी, आज मात्र प्रभावित केले. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. समीर बिलारे यांचं हे षटक समाप्त होत आहे. अत्यंत चांगली गोलंदाजी, अवघी 1 धाव खर्च केली समीर बिलारे यांनी या षटकामध्ये. 3 षटका अखेर टीम तीर्थ फायटर्स 15-1. 15 रन्स ऑन बोर्ड. टीम तीर्थ फायटर्स लॉस ऑफ 1 विकेट. नाणेफेक जिंकली. फलंदाजीचा निर्णय घेतला कर्णधाराने आणि हा निर्णय मात्र काहीसा अंगलट आलाय. ओम साई एमटीसी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहू शकता. अगदी अक्षय शेठ म्हात्रे 81-82, त्यांचे सुपुत्र मनवेद म्हात्रे, कॅमेरामॅन नीरज, ध्रुव आणि प्रणय, अगदी ही त्यांची टोळी. आज मात्र त्यांनी ही स्पर्धा एन्जॉय केली आहे. भालेकर वाडीचा संपूर्ण परिसर देखील त्यांना अगदी आवडलाय. अंतिम षटक. गोलंदाज बॉलर नेम सुधीर भालेकर. टायसन आलेत. सुधीर उर्फ टायसन. टायसनचा पहिला चेंडू आडव्या बॅटने अगदी क्रॉस बॅटेड फटका. एकदा पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न झाला. दुहेरीसाठी पलटले तर अगदी फेकी जरूर चांगली होती, परंतु वावरामध्ये चेंडू पडल्यानंतर अगदी चेंडूने थोडीशी दिशा बदलली. गोलंदाजाचा चेंडू पकडण्यामध्ये आलाय. अपयश. तद्वर 2 धावा मात्र प्राप्त केल्यात अतुल भालेकर यांनी. 17 धावा धावफलकावर. अतुल भालेकर अगदी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, धाव घेतली नाहीये, कारण त्यांना माहित आहे स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 17 आणि ध्रुव म्हात्रे 17 मधले एकट्या कॅप्टन 26च्या धावा आहेत 16 आणि त्यांनी चेंडू खेळलेत 15. कॅप्टन 26 क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न, शरीरापासून दूर. पंच दादा डेप सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. अगदी तुषार बापू आणि त्यांच्या साथीला दादा डेप, पाटण तालुक्यातील ही 2 चर्चेतली व्यक्तिमत्व आहेत. टायसनचा हा चेंडू स्लॉट मध्ये होता. फटका हवेत खेळलाय. प्लॉटच्या बाहेर जाईल का? येस, इट्स मॅक्सिमम. फलंदाज अतुल भालेकर यांच्या बॅट मधून येतोय कडकडीत नाईक बनपुरी प्रीमियर लीगचा षटकार. येस, अगदी या षटकाराने या टीमची धावसंख्या धावफलकावर 24. अगदी आनंद घेतलाय प्रत्येकाने. अगदी षटकाराची देखील कॉपी केली जाते. नक्कीच तुमचं देखील स्वागत असेल. मायक्रोफोन तुम्हाला देखील देऊ आम्ही. या, आपलं नाव सांगायचंय. पियुष, अगदी या तुला बोलण्याची संधी देऊ आम्ही नक्कीच. तुझं देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत असेल. आपटा चेंडू होता. पंच केलाय. जेलची संधी असेल. जेल पकडला जाईल का? मोये. अगदी दोघांच्या मध्ये चेंडू पडला. धावचीची संधी असेल. धावचित केलं जाईल का? येस, अगदी दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला फलंदाज अतुल भालेकर. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होतील धावबाद. मोठा धक्का टीम तीर्थ फायटर संघाला. अगदी पियुष छोटा खेळाडू आहे. अगदी छोट्या झाडाला पकडून उभा आहे. जरूर तो छोटा आहे, त्यांनी झाड देखील छोटं पकडलंय. आणि हे असं क्रिकेट. आज मात्र भालेकरवाडीच्या क्रीडांगणामध्ये ऊन जरूर आहे, परंतु हवा देखील आहे. समोर जर पाहिलं तर नाईकबा जागृत देवस्थान हा संपूर्ण परिसर. अगदी पवनचक्की देखील आपण पाहतोय. उंच उंच डोंगरावर सह्याद्रीच्या या पर्वत रांगांमध्ये अगदी या पवनचक्की पाहतोय. आजूबाजूला चारी दिशेला अगदी घनदाट झाडी आणि त्या झाडांच्या अगदी मध्यभागी या शेतामध्ये असलेलं हे क्रीडांगण. अगदी या क्रीडांगणामध्ये पाहिलं तर वावरामध्ये ज्वारीचं पीक घेतलं जातं, परंतु आज मात्र या वावरांमध्ये क्रिकेटचा खेळ रंगलाय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू पायावर टाकलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना पंच कळवतात योग्य चेंडू आहे, म्हणजेच काय तर फलंदाज जास्त सफल झालाय. अगदी ज्वारीचं पीक घेतलं जातं, परंतु प्रणय बोलतोय आता क्रिकेटचं पीक घ्या. फुलटॉस चेंडू ऑन साइडला अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेलाय. अवघ्या 2 धावा प्राप्त होतील. यस, अगदी फटका चांगला होता, परंतु मैदानाची
दिशा जर पाहिली तर बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्र आहे. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. 27 धावा 28 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम दिव्यराज 11 पाचवा सामना जर या स्पर्धेतील जिंकायचा असेल तर त्यांना करायचे आहेत 28 धावा. 28 रन्स टू विन. टीम दिव्यराज 11. कॅमेरामॅन प्रणय डोंबरे यांच्या माध्यमातून अगदी सह्याद्रीचं अगदी हे पर्वतरांगा दाखवल्या जात आहेत. काय विलोभनीय दृश्य आहे. आपण पाहू शकता अगदी पवनचक्की समोर जर पाहिलं तर नाईकबा जागृत देवस्थान अगदी पाहतोय. हा संपूर्ण परिसर पवनचक्की दाखवली जाते. अगदी या सह्याद्रीच्या पर्वतरांगा उंच उंच डोंगर. हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील एक तालुका पाटण. अर्थातच पाटण मधील हा संपूर्ण नाईकबा बनपुरी गावचा हा परिसर. अगदी उंच उंच झाडी आणि हे डोंगर. हे जागृत देवस्थान नाईकबाच्या नावानं चांग भलं. आणि अगदी हा डोंगर पाहिल्यानंतर हे क्रीडांगण पाहिल्यानंतर अगदी मनामध्ये आपल्याला एकच वाक्य येतं. काय ते झाडी, काय ते डोंगर, काय ते क्रिकेटची स्पर्धा, काय ती नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग. एकदम कसं ओके मध्ये. आणि पहा अगदी ही क्षणचित्र मात्र डोळ्यांचं पारणं फेडल्यात. ज्या वेळेला आपण मुंबईला जाऊ त्यावेळेला मात्र ही क्षणचित्र बघून अगदी मन देखील खुश होईल. कारण आज मात्र आम्हाला येऊन 3 दिवस झाले विठ्ठलवाडी गावामध्ये. आणि विठ्ठलवाडीमध्ये गेल्यानंतर मात्र अगदी सप्तशृंगी गडाची आठवण आली. सप्तशृंगी देवी श्री क्षेत्र विठ्ठलवाडी. परंतु ज्या वेळेला अगदी कालपासून या क्रीडांगणामध्ये आल्यानंतर या क्रीडांगणाच्या प्रेमात पडावं असं हे भालेकरवाडीचं मैदान आहे. संपूर्ण कमिटीचं कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारे आयोजन केलंय. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचं रवींद्र देसाई साहेब असतील, अतुल भालेकर साहेब असतील, प्रवीण हरवडे साहेब असतील आणि संपूर्ण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असलेली कमिटी आणि प्रत्येक खेळाडू प्रत्येक मान्यवराने या स्पर्धेला बहुमूल्य योगदान दिलंय. त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.
पहिला चेंडू अगदी यॉर्कर टाकायचा होता. चेंडू फुलर लेनचा पडला. एकदा पूर्ण केली जाईल दुहेरीचा प्रयत्न. पार्थेश भालेकर रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली राहिली आहे. या 2 धावेने मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना टीम दिव्यराज 11 सलगचा 5वा सामना जिंकण्याच्या मार्गस्थ आहे ही टीम. परंतु अतुल भालेकर आणि टीमला काहीतरी चमत्कार करावा लागेल. 28 धावांचं लक्ष छोटं आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं. अगदी प्रदीप यांच्यासाठी हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न वेगावर स्वार गोलंदाज कॅप्टन 26 निर्धाव चेंडूचे होते सांगता. ज्या प्रकारे ही संपूर्ण स्पर्धा आपण अनुभवली आहे, ज्या प्रकारे ही संपूर्ण स्पर्धा अगदी खेळली गेली आहे, प्रत्येकाचं मनोरंजन झालंय. अगदी छोट्यापासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने या स्पर्धेचा आनंद लुटलाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अगदी वेग फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी कॅप्टन 26 अतुल भालेकर यांची आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव आलेत. धावसंख्या धाव फलकावर 3 चेंडू अखेर 2 धावा. पार्थेश भालेकर यांच्यासाठी रोहित भालेकर यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1001 रुपये. अकोट टप्प्याचा चेंडू अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे. 1111 रुपये रोहित भालेकर साहेब यांच्या माध्यमातून पार्थेश भालेकर यांच्या 3 षटकारांसाठी. परंतु पार्थेश भालेकर यांना स्ट्राईकवर यावं लागेल. महत्वपूर्ण बाब. पुढचा चेंडू टॅप फटका पाहायला मिळतोय. अगदी मिडॉन आहे ती शर्ट वर्तुळाच्या आतमध्ये धावची संधी असेल. क्षेत्ररक्षण दूरवर राहिले. अगदी क्षेत्ररक्षकाने चेंडूची फेक केली यष्ट्यांपासून दूर. 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर चार धावा धाव फलकावर. येस चुकीची दुरुस्ती केली जाते. 3 धावा. अगदी आमच्या स्कोररला देखील भूक लागली आहे समजू शकतो आम्ही, कारण जर पाहिलं तर 2 वाजलेत. चला फास्ट करूया प्लीज. पार्थेश भालेकर पहिला चेंडू अगदी टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो हे सांगणारा फटका पार्थेश भालेकर यांच्या बॅट मधून. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचा ब्रँड दाखवणारा षटकार. काय फटका सजवला. अगदी 500 रुपये जीपे केले जातील. सध्या ऑनलाईनचा जमाना आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवले जातील. अगदी काय फटका सजवला पार्थेश भालेकर. पहिला चेंडू खेळत असताना अगदी फुड्यात टाकला आणि असं म्हटलं जातं ना की हा फलंदाजाने कालच्या दिवसापासून हा स्पर्धा गाजवली. अगदी 2 महिन्यापासून गावी होते या स्पर्धेसाठी. गावी अगदी सराव मजबूत केलेला दिसतोय. जबरदस्त फटका खेळला. टीमची धावसंख्या या षटकाराने जाऊन पोहोचले. पहिल्या षटका अखेर 9 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाज विशाल आलेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅट स्विंग प्रॉपर चेंडू करतोय हवाई सफर. मिड विकेटच्या डोक्यावरून फलंदाज प्रदीप यांच्या बॅट मधून मोठा धमाका. NBPL षटकार. षटकाराने मात्र अगदी स्वागत केलंय गोलंदाज विशाल यांचं. काय फटका सजवला. हाफ ट्रॅकर चेंडू होता. पहा बॅट स्विंग अगदी ज्या प्रकारे वेगाने फिरले जणू काही तलवार चालावी अशी बॅट चालली आहे.
ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, या चेंडू अगदी खाली राहिलाय थोडासा, निर्धाव चेंडूचे होते सांगता. विशाल यांनी मात्र षटकारानंतर मात्र एक चांगला चेंडू हाताळलाय, निर्धाव चेंडू. ज्या प्रकारे दिव्यराज 11 संघाने या स्पर्धेमध्ये कामगिरी केली, अगदी प्रभावित कामगिरी. बॅकफुटला जाऊन अप्पर कट खेळाय, चांगला पंच फटका, चेंडू जातोय स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आल्यात, एक धाव पूर्ण केली जाईल. पार्थेश भालेकर यांच्याकडे मात्र आता स्ट्राईक असेल. फलंदाज प्रदीप यांनी स्ट्राईक रोटेट केली आहे. सुनील महाडिक साहेब उद्योजक आहे, त्यांचा संघ दिव्यराज 11 आणि त्यांच्या विरोधात तीर्थ फायटर्स निलेश भालेकर साहेब, मंगेश भालेकर साहेब यांचा संघ. अगदी दोन्ही संघ अद्याप अपराजित आहेत, परंतु आता एकाला या सामन्यामध्ये पराभव पत्करायचा आहे. कोण होईल पराजित हे पाहायचं आहे आणि एक संघ मात्र पराजित राहील. पार्थेश भालेकर युवराज सिंग सरांच्या स्टाईलने बैठक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी दूरवर टाकलाय, निर्धाव चेंडूचे होते सांगता. अगदी काल देखील आपण उल्लेख केला की तुमच्याकडे क्षमता असेल, तुमच्याकडे मेहनत घेण्याची तयारी असेल तर आज टेनिस क्रिकेटला मात्र चुकीचे दिवस आलेत, परंतु त्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल. मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. पदराला त्याचा वापर, ऑन साइडला अगदी चेंडूला फेकून दिलाय उसामध्ये. फलंदाज पार्थेश भालेकर यांच्या बॅट मधून नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचा ब्रँड दाखवणारा षटकार. काय फलंदाजी केली पार्थेश भालेकर, हा रिप्ले तुमच्या समोर. ऑन साइडला पदराला त्याचा वापर करत असताना धावसंख्या धावफलकावर 22. अद्याप विजयासाठी धावांची गरज असेल 6. तेरा चेंडू 6 धावांची गरज विजयासाठी टीम दिव्यराज 11. 6 धावांची गरज असताना अगदी बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू पायावर आदळला, निर्धाव चेंडूचे होते सांगता. 12 चेंडू करायच्यात विजयासाठी, 6 धावा टीम दिव्यराज 11. अगदी 12 चेंडू मध्ये 6 धावा करायच्यात म्हणजेच काय तर आता टीम तीर्थ फायटर संघाच्या गोलंदाजाला अगदी चेंडू सोपवला जाईल, कोणता गोलंदाज असेल हे पाहायचंय, कारण प्रेक्षकांना मात्र रंगतदार सामने पाहायला आवडतात. 12 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत म्हणजेच काय तर दिव्यराज 11 संघाला एक मोठा फटका खेळायचा आहे, परंतु तीर्थ फायटर संघाच्या गोलंदाजांना चांगले चेंडू हाताळावे लागतील. गोलंदाजीसाठी सज्ज होईल गोलंदाज स्वप्नील कचरे. स्वप्नील कचरे आलेत गोलंदाजीसाठी. आजच्या दिवसभरामध्ये जर विचार केला तर समीर बिलारे यांनी निर्धाव षटक हाताळलं. कालच्या दिवसामध्ये प्रदीप सावंत यांनी या स्पर्धेतील पहिलं वैयक्तिक अर्धशतक झळकावलंय. 12 चेंडू 6 धावा. बारा चेंडू मध्ये 6ची गरज असताना प्रदीप यांनी ऑन साइडला चेंडूला दिशा दिली. अगदी क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड करायला जाईल. क्षेत्ररक्षकाने अगदी चेंडू फेक केला, तद्वर सिंगलने स्ट्राइक रोटेट केली. प्रदीप यांनी पार्थेश यांना स्ट्राइक वरती आणले. 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. 5 धावांची आवश्यकता विजयासाठी खोदून काढलाय. अगदी लॉंग ऑफ आहे डीपला. 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. अगदी हे ज्वारीचं शेत आहे, ज्वारीची वावरं आहेत आणि या वावरामध्ये चेंडू पडल्यानंतर अगदी जमिनीमध्ये फसला जातो आणि फलंदाजी करत असताना तुम्हाला अगदी मेहनत करावी लागते. तेवढीच मेहनत क्षेत्ररक्षण. फुल टॉस चेंडू, या फुल टॉस चेंडूला भिरकावून दिला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चेंडू जाईल. अगदी विजयी भाव बोलणारा फटका प्रदीप यांच्या बॅट मधून येतोय. विजयी षटकार. षटकाराने मात्र 5वा विजय प्राप्त केलाय. टीम दिव्यराज 11 संघ मालक आहेत या संघाचे सुनील महाडिक साहेब आणि लीग पद्धतीमध्ये 5च्या 5 सामने जिंकणारा पहिला संघ ठरतोय दिव्यराज 11. हार्डलक बॅडलक टीम तीर्थ फायटर्स. चला आपला नेक्स्ट पुढचा सामना आहे तीर्थ फायटर्स विपक्ष मोहिते ब्रदर्स. लीग पद्धतीतील शेवटचा सामना. चला या दोन्ही टीम कर्णधार, अर्थातच या मॅचचा हिरो
प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय प्रदीप, ज्यांनी चेंडू खेळले 10 धावा केल्या नाबाद 17 आणि एक षटक हातात असताना अगदी चांगले